तथागत भगवान गौतम बुद्ध, त्यांचा धम्म व सावक संघ ह्या तीन रत्नाला अभिवादन. परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक, ऑनलाईन बघणारे उपासक उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून नेहमीप्रमाणे दर रविवारी आपलं मिलिंद प्रश्नाचं वाचन आणि श्रवण हे आपण करतो. त्याप्रमाणेच आजही करणार आहोत. मागच्या वेळेस आपण अरहंताच्या वेदनेविषयी प्रश्न बघितला होता. त्याचं निरूपण आणि माझ्या पद्धतीने जसं करता आलं तसं विवेचन. आजचा प्रश्न आपण गृहस्थाचे पाप. आता पहिल्या जसं मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की अरहंत आणि वेदना हे दोन शब्द होते, तसंच आजचं आहे ग्रस्त आणि पाप. तर ग्रहस्थ कोणाला म्हणावं आणि त्याचं पाप ही काय संकल्पना आहे? ग्रहस्थाची आपण साध्यातली साधी व्याख्या घेतली की जो आध्यात्मिक जीवनाच्या व्यतिरिक्त भौतिक जीवनामध्ये पूर्ण प्रपंचासहित राहतो, सगळ्या तृष्णेला सामावून घेत जमेल तेवढा अध्यात्म साध्य करण्याचा प्रयत्न करतो, त्याला आपण ग्रहस्थ म्हणतो. आणि भगवंतालाही माहिती होतं की ग्रहस्थाला जास्त काही अध्यात्म सांगण्याची गरज नाही, आणि म्हणून भगवान बुद्धाने पांचशील उचललं आणि ग्रहस्थाच्या हातात दिलं, एवढं तुझ्याकरता काफी आहे. कारण एवढं जरी पाळलं तरी तू तिथपर्यंत जातो, जो गोल आहे, जे अंतिम लक्ष आहे तिथपर्यंत जाता येतं. आणि परत मागच्या प्रवचनात मी सांगितलं होतं की भगवान बुद्धाची शिक्षा ही आचरणाकरता असते. बाकी धर्माच्या शिक्षा ह्या जप किंवा त्या मोक्षाकरता असतात. आणि मोक्षाकरता कसं की माळ घेऊन 108 वेळा रामनाम म्हटलं की मग काहीतरी मिळतं. भगवान बुद्ध म्हटलं असं नाही चालणार. आणि म्हणून भगवान बुद्धाने पंचशील दिला, आणि पंचशिलालाही साधारणतः 3 मार्ग सांगितले की ज्याला परियत्ती, पटिपत्ती आणि पटिवेदन म्हटलं की नुसतंच. कारण बाबासाहेबही सांगताना सांगतात की बुद्ध दिसायचं तर किमान आपल्या घरामध्ये बुद्धाची मूर्ती असावी, आणि त्या माणसाला कमीत कमी त्रिशरण पंचशील यावं अशी बाबासाहेबाची अपेक्षा होती की त्याला बुद्ध म्हणता येईल. तो ग्रस्ताचा घर. पण भगवान बुद्ध त्याच्या पुढे जाऊन सांगायला सांगतात की नुसतं त्रिशरण पंचशील पाठ असणं म्हणजे ती परियत्ती आहे, पण तिच्यानुसार आचरण करणं म्हणजे ती पटिपत्ती आहे. आणि आचरण करणाऱ्याला, पंचशिलाचं आचरण करणाऱ्याला गौतम बुद्धाने ग्रहस्थ म्हटलं. प्रत्येकाला ग्रहस्थ म्हटलंय का? नाही. बौद्धाचं अनुकरण करणारा, कमीत कमी पंचशिलाचं पालन करतो, तो ग्रहस्थ. आणि मग पाप काय आहे? तर सगळ्याच्या याच्यात की त्यांच्या पापाची संकल्पना खूप वेगळी आहे. कारण ह्या जन्मात कितीकही पाप करत राहा, ते पुढच्या जन्मात द्यायचे. ह्या जन्मात त्याचं काही निराकरण नाही. कारण त्याने अर्जुनाला गीतेचं सांगतो तो कृष्ण, चिंता नको करू पुढच्याला मारायची. कारण याच्यात तू मारता मारता तू मेला तर तुला डायरेक्ट स्वर्ग आहे, आणि तू जर वाचला तर ह्या पृथ्वीवरचं राज्य आहे. म्हणून पाप याचा निचरा हा पुढच्या जन्मात आहे. भगवान बुद्ध म्हणतात नाही रे बाबा, ह्याच जन्मात सर्व काही करायचंय. म्हणून भगवान बुद्ध त्या पापाला कुशल कर्म किंवा अकुशल कर्म म्हणतात. आणि मग ग्रस्ताचे काय कुशल कर्म आहेत आणि काय अकुशल कर्म आहे, याच्यावरती ह्या राजा मिलिंदाने विचारलेला हा प्रश्न आहे. तेव्हा विश्लेषण करण्याचं काय कारण होतं की त्या राजा मिलिंदाने तिथे त्या 2700 वर्षापूर्वी विचारलेला प्रश्न त्याच्या डोळ्यापुढे बहुतेक हुबेहूब आपण असावं, म्हणूनच त्याने तो प्रश्न विचारला. त्याला 2700 वर्षाच्या पुढचं दिसलं की 2700 वर्षानंतर किमान भारतामध्ये, कारण तो राजा इथला आहे, जम्बूद्वीपातला राजा आहे, आणि त्याला 2700 वर्षानंतर ह्या जम्बूद्वीपामध्ये एक बोधिसत्व येईल, आणि बोधिसत्व इथल्या लोकांना बौद्ध धर्म देईल. आणि त्या बौद्ध धर्मामध्ये लोक कसे असतील त्याला ते 2700 वर्षापूर्वी दिसलं. आणि म्हणून त्यांनी आपल्याला उपयोगी पडावा म्हणून 2700 वर्षापूर्वी प्रश्न विचारला. कारण त्यांनी गृहस्थ जीवनातली लोकही बघितली आणि त्यावेळेची भिक्षूही बघितली, आणि त्याच्या लक्षात आलं की गृहस्थ जीवनाला भगवान बुद्धांनी माफ केलेलं आहे,
परंतु भिक्षूला माफ नाही केलं आणि 2700 वर्षानंतर नागसेन नसेल. हे कोणाला कळलं होतं? राजा मिलिंदाला कळलं होतं आणि म्हणून त्यांनी ग्रहस्थाच्या पापाचा प्रश्न त्यावेळेसच विचारला. कारण 2700 वर्षानंतर तो ग्रहस्थ जर एखाद्या भिक्षूला विचारायला जाईल तर त्या भिक्षूची तारांबळ उडेल, कारण त्यालाच माहिती नसणार आहे. आणि म्हणून नागसेनाला सांगितलं की भंतेजी तुम्हीच आता सांगून ठेवा, म्हणजे ते 2700 वर्षी असणारे भिक्षू कठीण प्रसंगात सापडणार नाही. नाही तर आज आम्ही सापडलो असतो ना. तुम्ही जर विचारलं असतं तर सांगता आलं असतं का? नाही. आणि म्हणून मी मागच्याच प्रवचनात सांगितलं की आम्हाला आमचं सांगायची काही गरजच नाही आणि आम्ही सांगू पण नाही, कारण का आम्हाला माहितीच नाही ना. कारण आम्हाला सांगायला 2 महापुरुष आणि 80 अग्र भिक्षू लोकांच्या वाणी उपलब्ध आहेत. आम्ही आमच्या 10 पारमिता कंप्लीट करेपर्यंतही भिक्षू झालो तरी ते सांगायला पुरतं. आणि म्हणून आजच्या ह्या प्रश्नामध्ये की ग्रहस्थाचं काय पाप आहे आणि कसं पाप आहे आणि त्याच्यावरती काय राजा मिलिंदांनी प्रश्न विचारला आणि तो आजही आपल्याला कसा लागू पडतो याचं विश्लेषण मला जशा पद्धतीने करता येईल. कारण परत मी सांगतो की मी जरी विश्लेषण करत असतो तरी मी जेवढा काय अभ्यास केलाय तो ते वाणीला धरूनच सांगत असतो. मी माझ्या मनाचं काही सांगत नाही. एखाद्या वेळेस बाबासाहेबही म्हणतात की तुम्हाला, कारण बाबासाहेबांनी जेव्हा धम्म स्वीकारला तेव्हा बाबासाहेबांनी व्याख्या केली होती आपली की आम्हाला मोक्ष आणि ईश्वर प्राप्ती करता धम्म नको आहे. बाबासाहेब स्पष्ट शब्दात म्हटले होते. आता आम्ही तुम्हाला निर्वाणाकडे न्यायच्या मागं लागलो. बाबासाहेबांनी सांगितलं की ना मला सध्या तरी गरज नाही, आम्हाला आमच्या स्वाभिमान आणि अधिकाराची गरज आहे आणि म्हणून धर्म आवश्यक आहे. कारण तो स्वाभिमान आणि अधिकार शिकवतो आणि तो स्वाभिमान आणि अधिकार कसा शिकवतो हे सांगण्याची जबाबदारी भारतीय बौद्ध महासभा आणि भिक्षू संघावरती सोपवली होती. दोघही आता काही सांगत नाही, भले राग येऊ का येऊ. आता दोघांचंही लक्ष एकाचं पावतीवरती आणि एकाचं दानावरती, ह्या 2 गोष्टीमध्येच अडकलेलं आहे. आणि म्हणून भगवान बुद्धाला आणि बाबासाहेबांना विशेष भगवान बुद्धाला अपेक्षित असणारा धम्म आर्यांत भिक्षूंनी सांगितला, पार नागसेनापर्यंत सांगितला. बाबासाहेबांनी तो जशाला तसा सांगितला. बऱ्याचशा लोकांची व्याख्या गलत होते की बाबासाहेबांनी नवयान निर्माण केलं, बाबासाहेबांनी नवयान बिवयान काही निर्माण नाही केला. भगवान बुद्धाची व्याख्या आत्ताच्या युगामध्ये कशी लागू पडते त्याचं विश्लेषण केलेलं आहे फक्त बाबासाहेबांनी. भगवान बुद्धाचा धम्म जशाला तसाच सांगितला आणि त्याला कलाम सुत्ताचं, कारण कलाम सुत्तामध्येच भगवान बुद्धांनी अनुमती दिलेली आहे तुम्हाला चेंज करायची. पण त्याच्यामध्ये अडचण अशी आहे की चेंज करताना भगवान बुद्धांनी एक अडसर टाकलेला आहे की ते बहुजनाच्या हितसुखाकरता चेंज असला पाहिजे. तो मनात आला तसा चेंज करायचा नाही आणि त्या पद्धतीने बाबासाहेबांनी तो केलेला आहे. आणि म्हणून आज बघू की आपण आजच्या परिप्रेक्षेमध्ये काय पाप आहे. आजही पाप घडतंय. पाप म्हणजेच मी सांगितलं की अकुशल कर्म. आता कधी कधी काय होतं की भिक्षुनी कोणाला सांगावं. भगवान बुद्धाचं एक कोट देतात आमचे भिक्षू की भगवान बुद्ध म्हणतात की रस्त्यावरती धम्म सांगायचा नाही आणि बिना याचना केल्याशिवाय सांगायचा नाही. याचना करायला पाहिजे. मग माझ्यासारख्या अनाडी भिक्षूच्या मनात येतं की याचना करण्याच्या मनस्थितीत आत्ताचा प्रवर्जक आहे का. आणि तो स्वतःला आराम म्हणायला लागला, तर तुम्हाला काय याचना करेल. आहे का ती स्थिती की कुठे नाही तर विहार भरली असती ना, विहार गच्च भरली असती. जर याचना करून धम्म ऐकायची मनस्थिती प्रवचकामध्ये असती तर विहार तुमची कधीच मोकळी नसती. विहार शोधत लोक आले असते. तिथं जर भिक्षू नसता मिळाला तर डोंगरातून जाऊन आणला असता. अरे बाबा मला प्रश्न विचारायचे, डोंगरात नाही येत आहेत, आम्ही विहार बांधला ये इथे. आज तसं नाहीये, विहारही खाली आहेत आणि म्हणून विहारामध्ये भिक्षू नाही आहेत. कारण याचना करून धम्म ऐकण्याच्या मनस्थितीत तुम्ही नाही. आणि मग त्या कलाम सुत्तामध्ये जावं लागतं की भगवान बुद्ध बहुतेक याच्याच करता म्हणले असतील की बाबा तो याचना करायला तुझ्यापर्यंत नाही येणार, आता सांगायला तो त्याच्यापर्यंत जा, असेल ना एखाद्या वेळेस. आणि म्हणून माझ्यासारखा एक सामनेर भिक्षू तो विचार करतो की मला कुठल्याही कार्यक्रमाला बोलवलं
2 लोक असतील, 3 लोक असतील, तिथे आत्ताच्या परिप्रेक्षमध्ये बाबासाहेबाला अपेक्षित असणारा धम्म त्या 2 लोकात का होईना सांगायचा. कारण हे जर आपण सांगत गेलो तरच बाबासाहेबाला अपेक्षित असणारा धम्म, कारण बाबासाहेबांनी जशी पहिलीच व्याख्या केली की मला ईश्वर प्राप्ती आणि मोक्षाकरता धम्माची आवश्यकता नाही, मग आत्ताच्या भिक्षूंनी ते सांगितलं पाहिजे ना की बाबासाहेबाला जे अपेक्षित होतं ते पण आत्ताच नाही सांगितलं जात. आणि त्याला एकाचाच दोष नाही, कारण ऐकण्याच्या मनस्थितीतही तुम्ही नाही. आणि मग 2 गोष्टी परत लक्षात येतात की बुद्धाच्या काळामध्ये तर याच्यापेक्षा भयान परिस्थिती होती ना. आता तरी तुम्हाला काहीतरी नैतिक मूल्य आहेत, घटना आहे, वेगवेगळे नियम लावलेले आहेत. त्यांच्या वेळेस तर राजेशाही होती, राजा घडवेल तो नियम. म्हणजे किती क्रूर नियम होता बघा, की सगळ्यात सुंदर बाई आहे तर तिनं लग्नच नाही करायची, ती पूर्ण गावाची नगरवधू. खराब कायदा होता की नव्हता? आता तसा कायदा आहे का? नाही, त्यावेळेस होता. आणि मग त्यावेळेस बुद्धाला किती अडचण आली असेल. ऐकण्याच्या मनस्थितीत त्यावेळेस लोक होती का? नव्हती ना. कारण आम्हाला हा खाली पाताळातला तळातला बुद्ध नाही सांगितला जात. आम्हाला कुठं अंगुलीमाल सांगला जातो, गेला बुद्धाने धरला अंगुलीमाल, शिकवलं त्याला आणि केला आरंभ. एवढा सोपा आहे का धम्म? ज्या नगरवधूला त्या राजाच्या कायद्याने नगरवधू बनवली, ती बुद्धाने तिला स्वातंत्र्य दिलं, भिक्षुनी बनवली. केवढं मोठं क्रांतिकारक पाऊल असेल ते. तिच्या नगरवधूला राजाच्या कायद्याने, आताच्या भाषात वेश्या म्हणणं, तो बुद्ध तिला निश्चित भिक्षुनी बनवत नाही तर मोक्षापर्यंत नेऊन सोडतो. मग बुद्ध तिच्यापर्यंत गेलेत ना. तिने स्वीकारलेलं निमंत्रण, लिच्छवीचं निमंत्रण नाकारून बुद्ध तिथं गेलेत. तसं आम्ही भिक्षुनी आता जायला पाहिजे की नाही? आणि मग त्यावेळेस जर आम्रपालीचा प्रश्न होता तर आताचा प्रश्न आम्हाला कळला पाहिजे की नाही? आताचाही प्रश्न भिक्षूच्या समोर उपवर्गीकरण, तुमच्यावाली जनगणना असायला पाहिजेत ना. आत्ताचे प्रश्न बहुजनाचे आहेत ना. ते बहुजनाच्या हितसुखाकरता नुसत्या वंदनच सांगत बसायच्या की आत्ताच्या परिप्रेक्षामध्ये उत्पन्न झालेले प्रश्न सांगायचे, आणि त्याचा प्रश्न तो राजा मिलिंदाच्या प्रश्नाशी रिलेटेड आहे की नाही, हा करायचा की नाही करायचा. आणि मग त्यावेळेचा नागसेन आताचा श्रद्धा रक्षित, कारण त्यावेळेचा नागसेन नाही होऊ शकत, तर आताचा श्रद्धा रक्षित आत्ताच्या उपासकाला कनेक्ट होतोय की नाही, आणि नसेल होत तर दोघांनी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर तो तुमच्या प्रश्नाला आणि आत्ताच्या बुद्धाला किंवा त्या धम्माला चालना मिळेल. आणि म्हणून त्या वेळेचे प्रश्न, बुद्धाच्या वेळेचे प्रश्न वेगळे होते, राजा अशोकाच्या वेळेचे प्रश्न वेगळे होते, कनिष्काच्या प्रश्न वेगळे होते, राजा मिलिंदाच्या वेळेस वेगळे होते, महात्मा फुलेच्या वेळेस वेगळे होते, बाबासाहेबाच्या वेळेस वेगळे होते, आता वेगळे आहे. ह्या प्रश्नाचं प्रतिनिधित्व परत त्या शब्दापर्यंत येतो आपण, आहे की नाही, की आम्हाला रिझर्वेशन गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाहीये. तो कशाचा आहे? प्रतिनिधित्वाचा. आणि प्रतिनिधित्वाचा अर्थच आम्हाला कळाला नाही. प्रतिनिधित्वाचा अर्थ एका वाक्यात सांगून टाकतो, थोडस विषयांतर होईल, की गोलमेज परिषदेमध्ये जेव्हा बाबासाहेब गेले आणि तेव्हा महात्मा गांधींनी सांगितलं की अस्पृश्याचा प्रतिनिधी, पण प्रतिनिधीची व्याख्या सांग. काय म्हटले होते महात्मा गांधी? की अस्पृश्याचा प्रतिनिधी मीच आहे, बाबासाहेब नाहीयेत. आणि मग बाबासाहेबांनी भाऊराव गायकवाडांना एक तार केली आणि सांगितलं की भारतामधून तारा येऊ द्या इथल्या पंतप्रधानाला की आमचा प्रतिनिधी डॉक्टर बाबासाहेब आहे. आणि एवढ्या तारा गेला त्यावेळेस. परत डोळ्यापुढे त्यावेळेसचे आपले पुरखे आणा. खायला नाहीये, राहायला घर नाहीये, पाटलाच्या कामावर जायचं, तो जसा नाडेल तसं वागायचं. त्या माझ्या अनाडी पुरख्यांनी तार केली पोस्टमनला सांगून, किंवा त्या पोस्टमास्टरला. याला लिहिता येत होतं का? त्या पोस्टमास्टरला सांगितलं असं असं माझ्या बाबासाहेबाला इंग्लंडमध्ये तार करायची, ती तार केली. प्रतिनिधी काय असतं? आता आम्ही काय म्हणतो की रिझर्वेशन हे तुमच्या गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही, प्रतिनिधी. आमच्या त्या प्रतिनिधीने गोलमेज परिषदेमधून त्या प्रतिनिधीने आमच्या करता
काय काय आणलं होतं आणि आता आम्ही नोकरीत लागून प्रतिनिधी म्हणतो, आम्ही समाजाला काय काय दिलं, जरा याची सांगड घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आमच्या त्या प्रतिनिधीला त्यावेळेच्या गव्हर्नमेंटनी फक्त बोटीचं तिकीट दिलं होतं आणि तिथल्या हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली होती. आमच्या आताच्या प्रतिनिधीला 1,00,000 रुपये पगार आहे की नाही? प्रतिनिधी म्हणताय की नाही तुम्ही? कोणाचा प्रतिनिधी आहे? समाजाचा प्रतिनिधी आहे. कितीला पगार आहे तुम्हाला? 1,00,000 रुपये पगार आहे. माझ्या त्या प्रतिनिधीला एक बोटेचं तिकीट आणि तिथल्या हॉटेलमधली व्यवस्था माझ्या त्या प्रतिनिधींनी त्या नकली प्रतिनिधीच्या छाताडावर लाद देऊन माझ्या समाजाकरता जे मिळवून आणलं ते आतापर्यंत खातोय. माझा आताचा प्रतिनिधी तिथे नोकरी करतो, फक्त आपल्याच पोराच्या नोकरीचं बघतो, समाजाच्या नोकरीचं बघत नाही. मग अधिकार आहे का तुम्हाला प्रतिनिधित्व म्हणण्याचा? बाबासाहेबांनी त्या प्रतिनिधीने आमच्याकरता तेवढं आणलं होतं, म्हणून आता तो उपवर्गीकरणाचे चालू आहेत ना बाबा. प्रत्येक जण सांगतो व्याख्येमध्ये, पण त्या प्रतिनिधीचे कर्तव्य सांगत नाही. आम्ही जर प्रतिनिधित्व करतो आमच्या समाजात, 13% प्रतिनिधित्व आहे ना तुमचं. जर मी माझ्या समाजाचं प्रतिनिधित्व करतो तर मी काय बॅग दिलंय समाजाला याचं कधी अनुकरण केलं नाही. ते मी माझ्या समाजापुरतं आहे. मी नोकरीला लागलो, माझं पोरगं लागलं पाहिजे, हे माझं प्रतिनिधित्व. 59 जातीचं प्रतिनिधित्व करता तुम्ही नोकरीमध्ये. जर त्या प्रत्येकाने आपल्या प्रतिनिधित्वाचं कर्तव्याची जाण ठेवली असते तर मला नाही वाटत RSS वाल्याला मांगातन महाराज झगडा लावण्याची आता गरज भासली असती का? नसती भासली ना. कारण त्या वेळेच्या आमच्या त्या प्रतिनिधीच्या पावलावर पाऊल आम्ही ठेवलं नाही. आम्ही प्रतिनिधी फक्त खाली रिझर्वेशन घेताना म्हणतो, व्याख्याही त्याची तीच करतो की गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही, पण मी नोकरीला लागल्यानंतर मी 59 जातीच्या उन्नती करता काय प्रयत्न केले तिथे राहून. म्हणून बाबासाहेबांचे प्रत्येक वाक्य आपण त्या परिप्रेक्षमध्ये नाही घेतले. बाबासाहेब म्हटले होते जिथं प्रतिनिधी हो मोक्याच्या जागेवर जाऊन बस. मार्याची जागा म्हटलेत ना बाबासाहेब. कशा करता म्हटले होते? तुला प्रतिनिधित्व करायचं तुझ्या समाजाचं, चपराशी होऊन करू शकशील का? नाही करू शकणार ना. त्या मोक्याच्या जागेवर जाऊन बैस. जिथे जिथे तुझ्या हातामध्ये समाजाच्या उन्नतीचे कायदे आणि टूल्स आहेत ते वापर, तर तुम्हाला प्रतिनिधी म्हणण्याचा अधिकार आहे. म्हणून मी सगळ्यांना सांगतोय, उपकरणेमध्ये जेवढे जेवढे बोंबलतायत ना त्यांना अगोदर कर्तव्याची जाणीव करून द्या. ते भांडण लावायचा प्रयत्न जरूर करतील. आणि म्हणून मांगालाही या प्रवचनातून सांगतो की तुमच्या प्राध्यापकाला विचारा पहिल्याने की बाबा तू आमचं प्रतिनिधित्व किती केलंय. त्याच्या इंजिनियरला विचारा पहिलं मांगाला. मांगाच्या सगळ्या लोकांना सांगतो की जे बोंबलतात मागतात ना, अगोदर त्यांना विचारा तू माझ्या समाजाचं किती नेतृत्व केलंस, किती प्रतिनिधित्व केलंस. म्हणून प्रतिनिधीचं हे थोडस विषयांतर झालं. आज आपण परत विषयाकडे वळू. विषयांतर नाही म्हणता येणार त्याला, कारण हीच प्रश्न राजा मिलिंदांनी त्यावेळेसही विचारलेली आहे. पाप म्हणजे जसं मी सुरुवातीला सांगितलं की हिंदू धर्मामध्ये पापाचे त्यांचा चित्रगुप्त लिहितो वरी तुमचं. कशा करता की पुढच्या जन्मात त्याला ते फेडून घ्यायचं. इथं तसं नाहीये. इथे तुम्हाला लगेच करायचं. इथे तुमचा निर्वाण तुम्हाला ह्याच जन्मात मिळणार आहे. आणि म्हणून अकुशल कर्म करसाल तर निर्वाणापर्यंत नाही जाता येणार. तेच रिलेटेड आजचा प्रश्न आहे. तो बघू बनते नागसेनाला राजा मिलिंदांनी कसा प्रश्न विचारलेला आहे आणि तो त्याचं उत्तरही कसं दिलेलं आहे. भंते नागसेन म्हणतात, भंते नागसेन, कुणी एका ग्रस्ताने पराजित पाप केले, त्यानंतर तो प्रवजित झाला. आता त्यालाही हे स्मरण राहिलेले नाही की आपण ग्रस्त असताना पराजित पाप केले होते आणि दुसऱ्याने सुद्धा कधी त्याला पापाची आठवण करून दिली नाही. अशा अवस्थेत आता तो अहर्त पदाचा लाभ करून घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे, तर त्याला अहर्त पदाचा लाभ करून घेण्यात सफलता मिळू शकणार नाही. त्याचप्रमाणे सत्यपथावर येण्याचा जो त्याचा हेतू होता तो एकदमच नष्ट झाला आहे, त्यामुळे त्याला सफलता मिळणार नाही. भंते नागसेन, तुम्ही लोक असेही सांगत असता की आपण केलेल्या पापाची आठवण होताच पश्चाताप होतो. पश्चातापामुळे चित्त गूढ बनते. चित्त गूढ बनल्यामुळे सत्याकडे त्याची गती वाढत नाही. जर अशीच बाब असेल तर पापाची आठवण होत नसल्यामुळे
त्याला पश्चातापही होणार नाही व त्याचे चित्त सुद्धा गूढ बनणार नाही. आणि चित्तच जर गूढ बनले नाही तर त्याची गती सत्याकडे बरे वाढणार नाही. या गूढ प्रश्नाचे 2 उलटे परिणाम निघतात, तेव्हा जरा विचारपूर्वक उत्तर द्या. बघा प्रश्न रिलेटेड कसा आहे. आता मी जर सांगितलं ना की राजा मिलिंदालाही 2700 वर्षाच्या पुढची दृष्टी होती, तशी नागसेनालाही होती. ह्या प्रश्नाचा अर्थ काय आहे की जर एखादा मनुष्य ग्रहस्थ जीवनामध्ये पराजित, म्हणजे ज्याला शिक्षा देण्यालायक, भिक्षू लोकांमध्ये 3 अपराध असे असतात की पराजित, की जे, आणि शेवटची शिक्षा काय आहे भिक्षूची, तर त्याचं चिवर उतरणं. भिक्षूचं चिवर उतरणं ही तुमच्या ग्रहस्थ जीवनातल्या फाशीसारखी सजा आहे. कारण भिक्षूचं चिवर उतरणं म्हणजे त्याला फाशी दिली. कारण फाशी देऊन काय होतं, माणसाचं आयुष्य संपवलं जातं की नाही. भिक्षूचं तसंच आहे, अंगावरचं चिवर उतरणं म्हणजे त्याचं ते जीवन संपुष्टात येणं आहे. जर त्याने ग्रहस्थ जीवनामध्ये, राजा मिलिंद विचारतात की ग्रहस्थ जीवनामध्ये आता तुमचं पराजित म्हणजे चिवर उतरण्याचं पाप त्यांनी जर ग्रहस्थ जीवनात केलंय आणि तो भिक्षू झाल्यानंतर, प्रश्न काय आहे, ग्रहस्थ जीवनात त्याने की भिक्षूला चिवर उतरण्याचं जी सजा होते ज्या पापामुळे, ते पाप त्यांनी ग्रहस्थ जीवनात केलं आणि नंतर तो भिक्षू झाला आणि त्यांनी काय केलं होतं ते विसरूनही गेला, त्याला आठवणही नाही, कोणी आठवणही करून दिली. भगवान बुद्ध भिक्षूला विनय बनवताना आणि 15 दिवसाला, जसं तुम्हाला 8 दिवसाला उपवासात व्रत, तसं भिक्षूला 15 दिवसाला प्रतिमोक्ष सांगितलं की मी काय चुका केल्या ते माझ्या संघाच्या उपाध्याय पुढे मी कबूल करणं, आणि नुसतं माझीच गुन्हा कबूल करणं आहे का, परत संघाला विनंती करणं की मला आठवत नाही, तुम्हाला जर काही माझं दुर्वर्तन आठवत असेल तर मला आठवण करून द्या. 2 गोष्टी आहेत की एक स्वतः कबूल करणं आणि एक दुसऱ्याने आपल्या वर्तनाच्या चुका निदर्शनास आणून देणं. हे 2 आता आमच्या भिक्षू संघात असं काहीच होत नाही, कारण तो त्यावेळेचा संघ होता, आताचा संघ नाही. आणि म्हणून हे दूरदर्शी होते, यांना माहित होतं की पुढे असं काही होणार नाही, प्रश्नही कोणी विचारणार नाही आणि उत्तर द्यायला लायक भिक्षूही नसतील. म्हणून राजा मिलिंदाने तो प्रश्न तेव्हाच विचारून घेतला की जर त्यांनी ग्रहस्थ जीवनामध्ये असं पाप केलं असेल आणि तो नंतर भिक्षू झाला असेल, आणि तुम्हीच म्हणता की शिलावर आधारित जर माणूस नसेल तर निर्वाणाच्या मार्गावर चालू शकत नाही. कारण आधार काय, आपण चालतो कशावरती, पृथ्वीवर चालतो ना, आधार कशाचा आहे आपल्याला, पृथ्वीचा आधार आहे ना, म्हणून पडत नाही ना आपण इकडे तिकडे. वर गेलात तरी, विमान जरी वर ओढतंय तर त्याला एका यंत्राचा आधार आहे ना. तसा तुम्हाला निर्वाणापर्यंत जायचं असेल तर शिलावर आधारित नसाल तर तुम्हाला निर्वाणापर्यंत जाता येणार नाही, ध्यानच लागणार नाही, तर निर्वाण खूप दूर आहे. आता आपल्याला, तुम्ही विपश्यनाला गेलात की नाही माहिती नाही, पण 10 दिवसाचं मौन पाळायला सांगतात तिथं, तेही आर्य मौन. त्या अण्णा हजारे सारखं मौन नाही, वाकडं तोंड करून इशारे केले, लिहून दिलं, असं मौन नाही. त्याला आर्य मौन म्हटलं की इशाराही नाही, म्हणत नाही, असं 10 दिवस मौन. काय त्याचा अर्थ की शिलावर आधारित व्हायचंय तर जवळजवळ 75% पाप तुमचं तोंडच करतं, अकुशलवाणीने करतं ना. एकदा तेच बंद केलं की मग मात्र तुम्हाला ध्यान लागू शकतं. कारण ध्यान, मन एवढं चंचल आहे की तुम्ही डोळे लावून बसा, असं तरी मन तुमच्या सध्या इथं तिथं घुटमारतो, जास्त लांब नाही जात, पण डोळे लावले की ते एवढं लांब पळतं, जवळ थांबतच नाही. आणि म्हणून भगवान बुद्धांनी ह्या काया, वाचा आणि मनावरती प्रक्रिया करायची दिली. इथे राजा मिलिंदाने तोच प्रश्न विचारला की आताही तुम्हाला सांगितलं किती किती दूरचं कळालेलं आहे त्याला. आताही आम्ही भिक्षू कशा करता होतो, काही मोजके सोडले तर. आता परत आम्ही व्याख्या बनवल्या की ब्रह्मचारी भिक्षू म्हणजे ज्याने लग्नच नाही केलं असा भिक्षू खूप सुंदर. मग आम्ही काय बुद्ध ना करायचं का, एक पोरग झाल्यावर झाले ती व्याख्या आम्ही वेगळ्या करतो ना. भगवान बुद्ध यालाच म्हणतात ना, नतावता धम्म धरो या वता बहुबास. जे जास्त बोंबलतं ते धम्मधर
नाहीये. त्याचा अर्थ आहे तो जास्त कोणीतरी बोलतंय, जास्त कोणीतरी सांगतंय, जास्त ज्याला गाथा पाठ आहेत, बुद्ध म्हणतात नाही हा धर्मधर नाहीये. जो त्याच्यावरती चालतो काया वाचा मनाने, मग एकही जरी गाथा पाठ असेल आणि तिच्यानुसार आचरण करत असेल तर तो खरा धर्मधर आहे. इथे तोच अर्थ आहे की पहिल्या गृहस्थ जीवनामध्ये आजही खूप कर्ज झालं, कर्जदार दारात यायला लागले, आला, केस काढले, अंगावरची वर घेतलं, नथी मे शरणंगाय म्हणत निघले. असे आहेत ना. आता खूप आळस केला, घरदार प्रपंच सांभाळता नाही आला, 4-5 लेकरं निर्माण केली, आता त्यांची सोय लागत नाही आणि तो म्हणून भिक्षू झाला. आहेत ना. कुठेतरी घरातली बायको पोरं आता तुम्हाला मान सन्मान देत नाहीत आणि म्हणून समाजाचा मान सन्मान मिळवण्याकरता भिक्षू झाला. आहेत ना. नाहीत का? आहेत. परंतु ह्या सगळ्या कारणाने होऊन आलेला जसा समुद्रात मिळवल्यावर एक रस होतो, एक चव होतो, तसा जर नाही झाला, नदीला महापूर काय येतात माहितीये का? समुद्र जेव्हा पाणी स्वीकारायला मना करतो, जेव्हा पाणी मागे सरतं ना, तेव्हा महापूर येतो, तेव्हा विनाश होतो. तसंच आहे आपल्या जीवनाचं. जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने त्या धम्मामध्ये जाण्याचा प्रयत्न करता, पण त्यात जर समरस नाही होत तर तुम्ही कधीही त्याच्यामध्ये विलीन नाही, तुम्ही धार्मिक नाही आहात. आणि ह्या व्याख्या जोपर्यंत होत नाही, आणि म्हणून बाबासाहेबांनी खूप मोठी कल्पना केली होती की भिक्षू संघामध्ये आमूलाग्र बदल करावा लागेल. बाबासाहेब काय म्हणतात? भिक्षू संघामध्ये आमूलाग्र बदल करावा लागला. 3 व्याख्या सांगतात बाबासाहेब. जर तुम्हाला संघटना किंवा संघ किंवा पक्ष चालवायचा आहे तर त्याला पहिली गोष्ट की नैतिकता त्या पक्षाजवळ असली पाहिजे. जर नैतिकतेवर, त्यालाच आयडिओलॉजी म्हटलं ना तुम्ही, की जर विचारधारा नसेल, आयडिओलॉजी नसेल, नैतिकता नसेल तर कुठलंही संघटन उभं राहू शकत नाही. बाबासाहेब म्हणतात इथेही जर आम्हाला पक्ष किंवा संघटना किंवा धम्म जर उभा करायचा असेल तर नैतिकता, आयडिओलॉजी असायला हवी. दुसरी गोष्ट ते सांगतात की एक त्यांचा सेवक वर्ग किंवा कर्मचारी वर्ग, आता त्याला आपण कार्यकर्ता म्हणतो, आहे की नाही, हा प्रशिक्षित असावा. आयडिओलॉजीनुसार कसा असावा? प्रशिक्षित असावा. आणि म्हणून ते म्हणतात की बौद्ध धर्माची व्याख्या करताना एक नेता, आणि तो नेता निष्ठाच नेता असावा का? तो एवढा विलोभनीय असावा की समाजाला प्रत्येक सांगितलेलं काम त्या समाजाने ऐकलं पाहिजे, असा नेता असावा. या 3 गोष्टी ज्याच्याकडे असतात, आमच्याकडे आता या 3ही गोष्टी राहिल्या नाही, कुठल्याच गोष्टीवरती नाही, ना सामाजिक, धार्मिक, ना आर्थिक. बाबासाहेब ह्या 3ही गोष्टीमध्ये होते, म्हणून अनाडी आमच्या पुरख्यांनी त्यांच्या पाठीमागे गेले. आता आम्हाला तसा कोणी नेता नाहीये. आयडिओलॉजी देऊन ठेवली बाबासाहेबांनी. आयडिओलॉजीची आम्हाला चिंता नाही, पण त्या आयडिओलॉजीचे पण आम्ही पार 3-13 वाजवले आणि म्हणून अजून आम्ही उभे राहत नाही. मग मी जसं मागच्या प्रवचनात सांगितलं की आम्हाला लढवायला दोन्ही बाजूनी RSSच आहे. मांगालाही चढवायला कोण आहे? RSSच आहे. तर तुमच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात उभी राहायलाही RSSच आहे. जोपर्यंत तुम्ही झगडा करत नव्हते तोपर्यंत RSS. आता झगड्याला तुम्ही राहिले, आता मात्र शांत आहे. दोन्हीकडून त्यांना लावून दिलेले. ह्याच प्रश्नाकरता बाबासाहेब म्हणतात, आणि इथेही राजा मिलिंद म्हणतो की ग्रस्त जीवनामध्ये केलेलं कधी कुठे जातो आम्ही? पाप केल्यानंतर आमच्यावर खूप कर्ज झालं तर मग आम्ही आठवलेची पार्टी, बाळासाहेबाची पार्टी, कुठल्या ना कुठल्या पार्टीमध्ये, बाळासाहेबाच्या वंचित मध्ये वंचितच राहावं लागतं, म्हणून आठवलेच्या पार्टीमध्ये गेलं की सत्तेची ऊब मात्र मिळू शकते. असण्याच नाही, रिलेटेड आहेत ते प्रश्न. कशा करता जातो आम्ही? जास्त काही भेटत नाही, लाईनीने विकल्या जातं आम्हाला, आहे की नाही. आठवले साहेबाची युती असते बीजेपी बरोबर, एकही सीट देत नाही. मग कसं विकल्या जातं आम्ही? आमच्या कार्यकर्त्याला बघा म्हणता. मग
खासदाराच्या इलेक्शनच्या वेळेस बोंबलायला आमच्या कार्यकर्त्याला त्या 15 दिवसाची व्यवस्था केली जाते आणि बोंबलायला कार्यकर्ता पाठवल्या जातो. ह्या पद्धतीने आम्हाला विकल्या जातं. ह्या पद्धतीने आम्ही तिथे रिलेटेड होतो आणि मग मात्र राजकीय लेवलवरती आमची पार्टी सत्यानाश होते. बाबासाहेब म्हणतात, जोपर्यंत नैतिकतेचा स्वाभिमान तुमच्यात येत नाही तोपर्यंत तुमची राजकीय चळवळही सक्सेस होणार नाही. आणि ती राजकीय चळवळ जर तुम्हाला सक्सेस करायची असेल तर खालच्या पायामध्ये नैतिकता भरावं लागेल आणि नैतिकता भरण्याकरता धम्म आहे. धम्म कशा करताय तर ती नैतिक माणसं निर्माण करण्याकरताय. त्यांनी अनैतिकतेवरती संघ निर्माण केला, अनैतिक माणसं राजकारणामध्ये पाठवली आणि ते सक्सेस झाले. म्हणता की नाही तुम्ही? RSS वरती 4 वेळेस बंदी आली. तुमच्यावर तर तशी कधीच बंदी नाही आली. भारतीय बौद्ध महासभेला कधी बंदी घातली का कोणी? राजकीय लेवलवर मी सोडा, खूप विरोधक आहेत तुमचे, ते त्यांना आवडतही नाही. घातली कधी? भिक्षू संघावर कधी बंदी घातली? त्यांच्यावर 4 वेळेस घातली. तरी ते 15 वर्षापासून सत्तेत येतात. तुमच्यावर बंदी नाही, काही नाही. तुम्ही स्वतःच्याच हाताने बंद्या घालू घेतल्या आणि साध्या आमदारही नाही. बाबासाहेबांच्या वेळेस 6 खासदार आणि 17 आमदार निवडून येत होते आणि तरी सगळ्याला मतदानाचा अधिकार नव्हता. प्रश्न तेच आहेत. 2700 वर्षापूर्वी तेच प्रश्न होते की गृहस्थ जीवनामध्ये केलेलं पाप घेऊन राजा मिलिंदाला त्यावेळेस भिक्षू संघात म्हणायचं होतं. आता रिलेटेड आहे ना. जर तुम्ही पाप करून पक्षात जात असाल, पाप करून संघटनेत जात असाल, पाप करून मोक्ष मिळेल का? शक्यच नाही ना. की जसं की गृहस्थ जीवनात केलेलं पाप घेऊन तुम्ही भिक्षू जरी झालात तरी निर्वाण पदावर जाता येणार नाही. कारण चित्ताच्या जसे 2 चित्त आहेत, मनही तसे 2 आहे, एक अंतर्मन आणि बहिर्मन. तसं चित्तही आहे की तुम्ही केलेलं अकुशल कर्म जरी तुम्ही विसरलात तर तुमच्या अंतर्गत चित्तात ते लपलेलं असतं. आणि म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही चांगल्या मार्गावर निघण्याचा प्रयत्न करा तेव्हा ते आडवं येणार. म्हणून गृहस्थ जीवनामध्ये, म्हणून राजा मिलिंदाला म्हणते नागसेन त्याच पद्धतीने समजावून सांगतात की गृहस्थ जीवनामध्ये त्यांनी केलेलं अकुशल कर्म त्याचा निपटारा त्याला करावंच लागेल. इथे उदाहरण नाही दिलं, पण तसं उदाहरण जर देता येईल तर अंगुलीमालाच देता येईल. अंगुलीमालाला ह्या प्रश्नानुसार जर गेलं तर मग अंगुलीमालाला निर्वाणच मिळायला नव्हतं पाहिजे. 999 खून केले ना. पण भगवान बुद्ध काय सांगतात की तुला त्याची परतफेड केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. म्हणून अवघ्या 3 महिन्यात अंगुलीमालाला त्याच स्थितीमध्ये ज्या ज्या लोकांना त्यांनी मारलंय त्यांच्या त्यांच्या वारसांनी अंगुलीमालाला दगड मारली आणि बुद्धांनी सांगितलं आता सहन केलं पाहिजे. बुद्ध काय सांगतात त्याला? तुला ते फेडावं लागेल, आता तुला सहन करावं लागेल. तेवढा संयम जर नाही पाळला मग तुला निर्वाण भेटणार नाहीये. ते पाळावं लागेल, ते संयमाने झेलावं लागेल. म्हणून ज्याला भगवान बुद्धाचा उजवा हात महामोगलायन म्हणायचं त्याला दगडाने ठेचून मारलं, कारण तो ते. म्हणून भगवान बुद्ध सांगतात की कर्म आणि कर्माचं फळ हे विपाक झाल्याशिवाय मिळणार नाही आणि ते पकलं की फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. मग तुम्ही कोणीही असा. त्यांचं फळ कसं नाही सांगितलं. त्यांनी काय सांगितलं? ह्या जन्मात खून केला तर पुढच्या जन्मात. त्या भीष्माचार्याची कथा तुम्हाला माहित नाही. ते शरपंजरी कसा पडला होता म्हणे? तो जेव्हा तो राजपुत्र होता तेव्हा बाणाने खेळत चालला होता. खेळता खेळता पुढून एक सरड्या जात होता म्हणून त्या सरड्याला बाणाने कोल्लं. ते निवडुंगाच्या झाडावर जाऊन पडलं. निवडुंगाला काटे असतात ना. कशावर जाऊन पडलं? ते निवडुंगाच्या झाडावर पडलं. म्हणून त्याचा 29व्या जन्माच्या पूर्वीचा महाभारतामध्ये बदला झाला. एवढं फळ उशिरा भेटतं त्यांच्या. 29 जन्माच्या अगोदर सरडा निवडुंगाच्या झाडावर पडला. त्याला महाभारतामध्ये त्या भीष्माला शरपंजरी म्हणजे बाणाच्या शयेवर झोपवल्या गेलं अर्जुना. भगवान बुद्ध म्हणतात असं नाही. अंगुलीमाल तू ह्या जन्मात मारले त्याचेच वारस तुला दगड मारतील आणि तुला ते सहन केलं पाहिजे.
हे अर्थ आम्हाला जेव्हा लावता येतील तेव्हा आपण खऱ्या बुद्ध धर्माच्या जवळ जाऊ. आणि जेव्हा तुम्ही खऱ्या बुद्ध धर्माच्या जवळ जा तेव्हा तुम्हाला बाबासाहेबाचा धम्म कळेल की स्वाभिमानाने अधिकार काय असतात. आणि त्याचप्रमाणे की पहिल्या गृहस्थ जीवनामध्ये केलेल्या चुकीचं फळ आठवतही नाही तरी तुम्ही म्हणता की त्याला मिळणार नाही. याला वेगवेगळ्या याची उपमा देतात म्हणते नागशे. कारण राजा मिलिंदाचं तसं समाधान नाही होत की ते कसं होईल, तर मग हे उपमा देतात एक. आणि ती साधी उपमा आत्ताही लागू पडते. पाऊस पडला नाही तोपर्यंत लोकांनी पेरणी केली का नाही? तयार होतं की नाही सगळं, नांगरून वखरून सगळ्या काही गोष्टी. काय बघत होते, पाऊस पडला की आम्ही पेरणी करू. काय त्याचा अर्थ की बीज जमिनीत टाकलं तरी ते तसंच उगवतं का? कारण जमिनीत पेरलेलं बीज त्याला माती, सूर्यप्रकाश आणि पाणी या तिघांचा जोपर्यंत संयोग होत नाही तोपर्यंत बीज अंकुरत नाही. कारण एक बीज तुम्ही भूमीमध्ये टाका आणि तेच बीज खडकावरती टाका, तिथेही सूर्यप्रकाश मिळतो, इथेही मिळतो ना, इथेही पाऊस पडतो. पण खडकावरचं बी उगवतं का? खडकावरचं बी उगवत नाही. कारण का, तर त्याला जी आवश्यकता असते, जसं पुरुषाला आपण मी म्हणतो की नाही, भगवान बुद्ध तेच समजावून सांगतात की मी म्हणण्याला काय अर्थ आहे तुझ्या, मी म्हणजे नेमकं काय आहे तू. 4 महाभूतापासूनची तुझी उत्पत्ती आहे. शून्य, सोप्या भाषेत तुम्हाला शून्यवाद सांगतो नागार्जुनाचा. नागार्जुन शून्य कशाला म्हणतात की ते माणसाला शून्य म्हणतात. कसं, तर तुझी उत्पत्ती कशामुळे आहे की आई आणि वडिलाच्या वासनेपासून 4 महाभूताच्या एकत्रीकरणातून निर्माण झालेला हा पुतळा म्हणजे माणूस. ह्या याच्यातले 4 महाभूत अलग केले तर खाली काय राहतं, शून्य. म्हणजे तुम्ही काय आहेत, शून्य होता. आणि मग कशाचा गर्व करायचा की हा शून्य. नागार्जुनाने हा माध्यमिक शून्यवाद सांगितला, तोच बुद्धाच्या याच्यातला. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की बी तुम्हाला जमिनीत पेरावं लागतं, त्याला सूर्यप्रकाश, जमिनीची ऊब आणि पाणी पडल्याशिवाय ते अंकुरत नाही. तसंच आहे याचं की गृहस्थ जीवनामध्ये तुम्ही जर खरोखर पाप केलं असेल, अकुशल कर्म केलं असेल आणि भिक्षू जीवनामध्ये येऊन तुम्ही निर्वाणाच्या मार्गाला लागला तर तुमचं बीज खडकावर पडलेलं आहे, उगवणार नाही. कारण त्याला कुशल धर्माची साथ पाहिजे, 10 पारमिता पाहिजे, 7 बोध्यांग पाहिजे. हे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत निर्वाणापर्यंत जात नाही. त्या बीची उपमा देतात म्हणते नागसेन की मातीमध्ये जोपर्यंत बीज पडत नाही, नुसतं मातीमध्ये पडून चालत नाही, पाऊस पडत नाही, सूर्यकिरण त्याच्यावर पडत नाही. कारण माती ही त्याची उगवण्याची माता आहे. तसं खडकावरती बी येऊ शकत नाही. तसंच पूर्वजन्मामध्ये केलेलं तुम्ही पाप किंवा अकुशल कर्म तुम्हाला निब्बाणापर्यंत जाऊ देणार नाही. ते तुम्हाला कुठेतरी त्याची निर्जरा करावा लागेल, निचरा करावा लागेल, त्याच्याशिवाय ते जात नाही. दुसरी उपमा ते हवेत काठी फेकण्याची देतात. बघा, मी मागच्या वेळेसच तुम्हाला म्हटलं होतं की सगळेजण आपल्याला चुकीचा अर्थ सांगतात की भगवान बुद्धाचा धम्म विज्ञानावरती आधारित आहे. चुकीचं आहे. मी काय सांगितलं की विज्ञान भगवान बुद्धाच्या धम्मावरती आधारित आहे. आता प्रत्येकाचा युग आहे, ते मान्य करत नाहीत. काही काही शास्त्रज्ञांनी मान्य केलं. जेव्हा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत लागला की नाही, काय गुरुत्वाकर्षण, आता स्पेसमध्ये लोक जात आहेत ना, तिथं गुरुत्वाकर्षण आहे का, नाही. गुरुत्वाकर्षण कशाचं आहे की पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण आहे की तिच्या कक्षेमध्ये येणारी वस्तू ती ओढून घेते. म्हणून त्याच्या डोक्यात सफरचंद पडलं आणि त्याला त्या गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. विचार केला ना त्याने, हे वर का नाही गेलं, झाडावरून खालीच का पडले. तर्क असतो की नाही. तुम्ही हवेत फेकलेला दगड जिथपर्यंत त्याचा वेग आहे तिथपर्यंत जातं, ते नंतर खाली येतं. कारण का, त्याला शोध लागला तो गुरुत्वाकर्षणाचा. परंतु हा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत भगवान बुद्ध खूप पूर्वी सांगतात.
त्याला हा सिद्धांत देतात की तो हवेमध्ये फेकलेली काठी तिला आधार नाही म्हणून खाली येते. तोच गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, की जोपर्यंत तुमच्या कुठल्याही गोष्टीला आधार असत नाही तोपर्यंत ती गोष्टी स्थिर होत नाही. आणि म्हणून हवेत फेकलेली काठी तिथे स्थिर राहते का? नाही राहत. त्याच प्रकाराने तुम्ही पूर्वजन्मात जर काही अकुशल कर्म केलं असेल तर ते निब्बाणाला उपयोगी पडणार नाही. जशी काठी हवेत राहत नाही तसं निब्बाणा करताही अकुशल कर्म उपयोगाचे नाहीयेत. हे हवेचं उदाहरण देतात, तसं अग्नीचं उदाहरण देतात. आता अग्नीचा शोध लागला तेव्हा भगवान बुद्धांनी एका ठिकाणी सांगितलंय. अग्नी कुठे संग्रहित आहे का? की असं कुठेतरी एखाद्या गुहेत आहे तिथून उचलून आणला आणि ठेवला. पहिल्या जमान्यामध्ये होते, जोपर्यंत आग पेटीचे हे नाही लागले ना. माझ्या लहानपणी मला आठवतंय की आमच्या गावामध्ये चुलीमध्ये विस्तव राख्यामध्ये झाकून ठेवायचे. तुम्ही बहुतेक नसेल तुमच्या वेळेस, कारण आगपेटीच काढले. आगपेटी तेव्हाही होती पण दुर्मिळ होती. तर जर माझ्या चुलीतला विस्तू विझला असेल तर मी स्वतः गेलो दुसऱ्या माझ्या काकूच्या घरी मागायला की त्या चुलीतले 2-3 इंगळ आणले, तर मग आमचा विस्तू पेटवला. विस्तू असा कुठेही नव्हता. मग भगवान बुद्ध सांगतात तो कशात आहे? तर दोन वस्तूच्या घर्षणात आहे. कुठून निर्माण होतो? की दोन वस्तूच्या घर्षणातून तो अग्नी निर्माण होतो. परंतु तो संग्रहित राहतो का? नाही राहत ना, विझतो. त्याला जर प्राणवायू नाही भेटला तोपर्यंत तो जळतो, आणि प्राणवायू नाही भेटला तर तो विझतो. हा बुद्धाचा शोध आहे. आणि त्याचं नागसेन उदाहरण देतात की समुद्रामध्ये अग्नी पेटवता येतो का? पेटवता येईल का? नाही पेटत ना. पाण्यामध्येही नाही पेटत ना. पाण्यामध्ये एखादी काडी पेटते का? टाकल्यावर विझते ना. तशाच प्रकारचं आहे. नागसेन उत्तर देतात, म्हणते नागसेन म्हणतात की पाण्यासारखंच तुमचं जीवन आहे. आणि निब्बाण हे विस्तवासारखं आहे. आणि ते जर मिळवायचं असेल तर पाण्यावरती मिळेल का? ते नाही मिळणार. कारण पाणी हे तुम्ही पूर्वजन्मात केलेलं अकुशल कर्म आहे. आजही तुम्ही, आता आपण जे म्हणतो की आपण सुख कशात जास्त सुख मोजण्याचं पॅरामीटर काय आहे आपलं? भौतिक स्थूल आहेत ना. सुख मोजण्याचं पॅरामीटर आपलं काय? भौतिक सुख आहे. आणि सुख मोजण्याचं पॅरामीटर स्वतःच नाही, दुसऱ्यात आहे. कोणात मोजताय तुम्ही सुख? आपल्यात नाही मोजत, ते दुसऱ्यात मोजताय. त्यांनी बंगला बांधला, 3 स्टेअरकेसचा बांधला, आमचा एकच स्टेअरकेसचा आहे. कुठे शोधताय सुख? दुसऱ्यात शोधताय तुम्ही, त्याच्यात सुख आहे, तुमच्यात नाही. गाडी तुमच्याकडेही आहे पण मोजताय कोणात? दुसऱ्यात मोजताय. म्हणजे भौतिक सुखाचं पॅरामीटरही तुम्ही तुमच्या जवळ ठेवलेलं नाहीये. भगवान बुद्धांनी सुखाची व्याख्या खूप सोपी केली ना, की तृष्णा रहित राहणं. भगवान बुद्धांनी किती सोपी व्याख्या केली की तृष्णा रहित राहणं. त्याचा सोपा आत्ताचा अर्थ काय? की मला पोट भरण्यापुरतं, अंगावर लज्जा संरक्षणापुरतं धन असणं सफिशियंट आहे. त्याच्या वरच जर मिळालं, माणूस धर्माच्या नादी कशी लागला माहिती आहे का तुम्हाला? 4000 करोड वर्षापूर्वी पृथ्वी हे ब्रह्मांड निर्माण झालं. 70 लाख वर्षापूर्वी विज्ञान सांगतात. आणि मी का म्हणतो की बुद्धाच्या धम्मावरती विज्ञान आधारित आहे? भगवान बुद्ध आपल्या चर्येच्या याच्यामध्ये तेच सांगतात की धम्म माणसाला कधी आठवतो? जोपर्यंत माणूस दऱ्याखोऱ्यात राहत होता, शिकार करून खात होता, तोपर्यंत त्याला धम्माची आवश्यकता नव्हती. रोजच काम होतं ना, सकाळी उठलं की शिकारीला जा, संध्याकाळपर्यंत पोट. त्याला कुठं भ्रांत होती? पोट भरणं हाच त्याचा हेतू होता. पण जेव्हा शेतीचा शोध लागला आणि शेतीमध्ये एक वर्षभराचं अन्न उपजाऊ केलं जातं, आणि मग याच्याकडे 1 वर्षाचा पिरियड मोकळा झाला, आणि मग याला धर्माची देवाची आवश्यकता निर्माण. बुद्धही तेच सांगतात की धम्म हा कधी? तर तुमच्या फुरसतीच्या वेळेमध्ये.
आणि भगवान बुद्ध सांगतात की आता एवढी फुरसत आली तुमच्याकडे आणि त्या फुरसतीचा जर उपयोग करणार नसाल तर मग मात्र तुमचं जीणं, कारण त्यावेळेच्या आदिवासीचं काय होतं, ओल्गा टू गंगा, राहुल सांस्कृत्य यांचा एक ग्रंथ आहे, वाचा अवश्य तुम्ही. ओल्गा टू गंगा त्याने त्याचं हे विश्लेषण केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक प्रसंग तो लिहितोय की त्या प्रसंगामध्ये आता जसं तुम्ही पितृसत्ताक आहे तसं मातृसत्ताक होते आणि मातृसत्ताकच खरी ही तुमची उत्पत्ती आहे, पितृसत्ताक नाहीये. मातृसत्ताक म्हणजे मातेच्या भोवती सगळं जग समावलेलं आहे. कारण जर माताच नसेल तर उत्पत्ती होणार नाहीये. आजही पक्षामध्ये पिल्ली बापाचा शोध घेत नाहीयेत. पक्षी असू द्या, प्राणी असू द्या, ते मातेच्या भोवती फिरतात. बापाचा शोध ते कधी घेत नाही. आम्ही लोक बदमाश आहोत, आम्ही DNA पर्यंत गेलो, आमचा बाप हाच आहे का शोधत. प्राणी शोधत नाहीये. म्हणून तिथे तो ओल्गा टू गंगामध्ये एक चित्रण व्यवस्थित करतो. तो सांगतो की मला वाटतं काहीतरी त्या स्त्रीचंच नाव देतोय तो, आणि ती शिकारीला जाते, समोरून एक अस्वल, हे 3 अस्वल आहे, त्यातलं एक अस्वल हे मारतात आणि 2 अस्वल हिच्या मुलाला मारतात. एका बाजूला अस्वल या मुलाला खातं आणि हे इकडे अस्वलाला खात. कसा प्रसंग आहे की अस्वल माणसाला खातं आणि माणूस अस्वलाला खातो. त्यावेळेस त्याचा धर्म आणि देव बोटच आहे ना. धर्म आणि देव त्याचा काय आहे, पोट आहे. आणि म्हणून जेव्हा तुमच्याकडं संग्रह करण्याची सुविधा लागली तेव्हा तुम्हाला नैतिकता निर्माण झाली. ज्याला तुम्ही नैतिकता म्हणता की नाही, ती कधी उदयाला आली की जेव्हा तुम्ही संग्रह करायला लागला. आणि संग्रह करण्यामध्ये जेव्हा नैतिकता निर्माण होते मग नैतिकतेच्याच बाजूला धर्म उदयाला येतो. जर नैतिकता नसेल तर धर्म उदयाला येत नाही. आणि म्हणून भगवान बुद्ध सद्धम्म आणि अधम्म हे 2 व्याख्या करतात. नुसत्या धम्माची व्याख्या नाही केली भगवान बुद्धांनी, कारण पुढे त्यांना माहिती होतं की अधम्म वाढणार आहे आणि तुम्ही अधम्मामध्ये समाविष्ट होणार आहे. म्हणून स्टार्टिंगच त्यांनी धम्म आणि अधम्माची व्याख्या केलेली आहे. तेच प्रश्न आहेत आताही. राजा मिलिंदालाही तेच प्रश्न पडलेले आहे, आताही आम्हाला तेच प्रश्न आहे. फक्त प्रश्नाची परिस्थिती बदलली. त्यावेळेस राजे होते, आता लोकशाही आहे. त्यावेळेच्या राजाचा प्रश्न राजा मिलिंद विचारत होता, आता हा प्रश्न आमचा त्या चंदनशिवेचा कांबळे विचारतोय, आहे की नाही. तुडवलेही जातो. तोही बिचारा कांबळे तुडवणारा सांगणारा तो 8 दिवसात खरंच जात बदलतो, आहे की नाही. प्रवचनात सांगतो बिचारा आणि तशी कृतीही करतो. तो मागच्या आठवड्यात वंचितवर असतो, तो पुढच्या आठवड्यात शिवसेनेमध्ये असतो. 8 दिवसात काय खोटं नाही बोलला ना बिचारा. तू त्याला सांगितलं 8 दिवसात मी माझी जात बदलतो. आणि ही जात बदलण्याची प्रक्रिया हीच आम्हाला घेऊन डुबते. ह्या प्रश्नापर्यंत आहे की पूर्वाश्रमीचं पाप, पूर्वाश्रमीचं अकुशल कर्म आताच्या आमच्या वर्तमानाला खराब करतं. हाच प्रश्न आहे ना की राजा मिलिंदाने विचारलेला आहे प्रश्न की जो नेहमी नेहमी उत्पन्न होईल की ग्रस्त जीवनामध्ये केलेलं अकुशल कर्म घेऊन जर आम्ही भिक्षू होणार असू तर आम्हाला खरोखर निर्वाण मिळेल का. भंते नागसेन सांगतात नो. काय सांगतात भंते नागसेन, शक्यच नाही. तू ग्रस्त जीवनात अकुशल कर्म केलं तेही तुझ्या रस्त्यामध्ये आडवं येणार आहे. तसं ब्याचं उत्पन्न करते, पेरायला जमीनच लागते, सूर्यप्रकाशच लागतो, पाणीच लागतो, खडकावर बीज उगवणार नाही. म्हणून तू नुसतं डोक्यावरचे केस काढले, अंगावरती चिवर धारण केलं, मागच्या जन्मात जर खून करून आला असेल तर ह्या, कारण ते तुला झोपूच देणार नाही, ध्यान आणि उपासना करूच देणार नाही ना. छोट्यातली छोटी गोष्ट असेल, मी तुम्हाला सांगतो, माझा अनुभव सांगतो की जर ध्यानाला बसलं तर मी माझ्या आईच्या पिशवीतले चोरलेले 3 पैसे पण माझ्या स्वप्नात येतात. तिच्या पिशवीतून मी 5 वर्षाचा असताना 3 पैसे असायचे बघा, त्रिकोणी गोलाचे, ते 3 पैसे चोरून मी गोळ्या खाल्लेल्या आहेत. जर खरोखर ध्यानाला बसला तर ते पाप पण तुमचं वर येतं, छोट्यातलं छोट. कारण धम्म एवढा नाही. म्हणून बुद्धालाही प्रश्न पडला होता की हे लोक ऐकतील का. आज आम्ही
त्या प्रसंगातून गेलो पाहिजे. आणि म्हणून वरवर धम्म सांगून चालणार नाही. किती सोपा आहे ना हा प्रश्न. जर असं विचारलं ग्रस्त जीवनात काय केलं याने, केली एक चोरी, झाला भिक्षू. ते सर्व छोटी मोठी चोरी. जसं मी सांगितलं की माझ्या आईच्या पिशवीतले 3 पैसे मी 5 वर्षाचा असताना चोरले, परंतु ते आता मी ध्यानाला बसलं की माझ्या आडवे येतात. तसंच आहे की तुम्ही जर गृहस्थ जीवनामध्ये खूप मोठं काहीतरी अकुशल कर्म करून भिक्षू झालात तरी तुम्हाला ते पुढे जाऊ देणार नाहीये. आम्ही कितीही आव्हानला, मला कितीही शिष्य झाले, कितीही केले, परंतु मग तिथेच प्रश्न येते की अत्तदीप तुझा प्रकाश तुलाच बनायचा आहे. म्हणून येतो परत. किती उदाहरण, किती सुंदर धर्म आहे हा. भंते आनंद सावली सारखे बुद्धासोबत आहे. कॉन्ट्रॅक्ट करून घेतलेलं आहे परत बुद्धाकडे. उपस्थापक होतो, परंतु ह्या माझ्या 8 अटी आहे. त्यातली एक सुंदर अट आहे की जिथेही तुम्ही धम्मदेशना द्यायला जाल तिथे मी सोबत असेल. चुकून काही अपरिहार्य कारणामुळे तुम्हाला मला नेता नाही आलं तर जिथे कुठे प्रवचन द्याल विहारात आल्यावर ते मला सांगितलं पाहिजे. आठ आहे आनंदाची. म्हणून सुत्तपिटक बनवताना तुम्ही वाचलं असाल ना का, एवं मे सुतम, असं मी ऐकलंय. कोण म्हणतंय? भंते आनंद म्हणतात. कारण बुद्धाचं एक एक प्रवचन त्यांनी ऐकलेलं आहे आणि तरीही ते आनंद निर्वाणाला गेलेले नाहीये. किती सुंदर मेसेज आहे याच्यातला की तुम्ही दिसताना कितीही, वाचताना कितीही पाठ असेल तरी मात्र तुम्हाला परमोच्च बिंदू गाठताना बुद्ध मदत करत नाही. तुमचं तुम्हालाच मिळवायचं. महाकश्यप दम देतात त्यांना, आजच्या रात्रीपर्यंत आरंत नाही झालास तर संगीतीमध्ये बसू देणार नाहीये. महाकश्यप सांगतात आनंदाला, हे काय शूद्राची सभा नाही, आरंताची आहे. तो असशील सोबत बुद्धाच्या, आरंताच्या सभेत नाही बसू देणार. रात्री परेशान होतात आणि डोक्याच्या उशीवर पडता 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 आरंत. सांगण्याचा उद्देश काय आहे की तुमच्यावाला कितीही तुम्ही पाठांतर असेल किंवा ऐकलेलं असेल ते फळ मिळवण्याकरता तुम्हाला कुशलाचीच गरज आहे. अकुशल तुमच्या मध्ये येऊन तुम्हाला मोक्ष किंवा निर्वाण मिळू देत नाही. तसाच हा प्रश्न किती रिलेटेड आहे. का नाही सक्सेस होत आमचे लोक राजकारणामध्ये? गंदगी घेऊन सोबत राजकारणात जातो ना आम्ही. बाबासाहेबाला ती अपेक्षा होती ना की बुद्ध धर्माच्या भिक्षूंनी, बुद्ध धर्माच्या भारतीय बौद्ध महासभेने एवढा सुंदर माणूस निर्माण करावा की तो राजकारणात गेला तर त्याचा पाया एवढा मजबूत असेल की बाबासाहेब सांगतात की लीडर कोणाला म्हणावं. लीडर की जो पुढच्या माझ्या समाजाच्या भल्या करता आपल्या जीवाचं रान करून इप्सित साध्य ओढून आणतो, कुठलंही स्वतःचा स्वार्थ न साधता, त्याला नेता म्हणावं. आहेत का आता बाबासाहेबाला? तेच प्रश्न आहेत ना याच्यात की तुमच्या पूर्वाश्रमीची घाण घेऊन जर तुम्ही तिथे जाणार असाल, शक्य नाही तुम्हाला ते मिळणं. म्हणून बुद्धाचं वचन आहे ते राजा प्रसेनजी त्याला सांगतात की राजा कुशलावरती अकुशल राज्य नाही करू शकत. मग आता प्रत्येक जण प्रश्न विचारेल की जर कुशलावरती अकुशल राज्य नाही करू शकत तर आता काय आहे? मोदी त्या अकुशलातूनच गेलाय ना. त्याचा अर्थ तसा नाहीये, कारण कुशल नाहीये, सगळेच अकुशल आहे, म्हणून अकुशलावर अकुशल राज्य करतोय. तुम्ही कुशल तर बना. आणि म्हणून आमचा जो आटापिटा चाललाय की नाही सगळ्याचा, की तो उठतो राजकारणात जातो, सगळ्यालाच मुख्यमंत्री व्हायचं. मुख्यमंत्री नाही होणार तसे जोपर्यंत तुम्ही माणूस घडवणार नाही. आणि म्हणून ज्याच्यावर दिलेली कामं त्यांनी करावं. भिक्षूवरती माणूस घडवण्याचं काम दिलेलं आहे, त्यांनी माणूस घडवावा. ऑटोमॅटिक तुमच्यावर राजकारण आणि अर्थकारण पुढे. माणूसच नाही घडला तर ह्या वरच्या क्रिया होणार नाहीत. आणि म्हणून राजा मिलिंदाने विचारलेल्या प्रश्नाला की जशी पाण्याला आग नाही लावताय, पाण्यावर आग पेटवता येते, पाण्याला आग लावली
एका प्रतीकाच्या रूपात बाबासाहेबांनी पाण्याला आग लावली, महाड पेटवलं होतं बाबासाहेबांनी, पण ते प्रतीक होतं. तुम्हाला वास्तवामध्ये पाण्यावर आग नाही पेटवता येत. आणि म्हणून की तुम्हाला कुठल्याही जीवनामध्ये राजा मिलिंदाने विचारलेल्या प्रश्नाला बनते नागसेन एवढं सुंदर रिलेटेड उत्तर देतात की तुम्ही तुमची कुठलीही, आता तुम्ही विचार करा ना की नोकरी करत असताना भ्रष्टाचार एका मर्यादेपर्यंत झाकला जातो ना, परंतु तो जर अति झाला आहे की नाही, राम मंदिराच्या सगळ्याच विटा चोरल्या, हो किती दिवस झाकून ठेवतील? कुशल कर्म आहे की नाही? 2-4 तर ठेवायच्या ना. पण तो राम बिचारा एवढा मर्यादा पुरुषोत्तम आहे की घेतले डोळे झाकून, ने बाबा एक एक उचलून, ने बाबा एक एक उचलून. म्हणजे समाज किती बिमार आहे, आजारी. समाज आजारी आहे. तर्क वापरायची पण बुद्धी एवढ्या मोठ्या समाजामध्ये नाही की जर राम जागृत आहे, त्याच्यात प्राण प्रतिष्ठा घातलेली आहे, लोकांनी दिलेल्या चांदीच्या विटा घेऊन चालल्यात तरी हा बिचारा बसलाय ठेवून. नाही करत ना विचार आम्ही. आणि म्हणून तिथे त्या अकुशल कर्मावरती चोरणारे कोण आहेत बघा, ज्यांना त्यांच्या याच्यामध्ये FIR मध्ये आणला तो यादव आहे, एक विश्वकर्मा आहे, चंपतराय गुले. त्या चंपतराय करताच SIT बसवली त्याला सोडून देण्याकरता. हसण्याची गोष्ट नाही, बहुजनाला कोणाचे पैसे आहेत त्याच्यात? बामणाचा एक बी पैसा नाहीये. टाकणारा कोणाचा आहे? बहुजन समाज. 200 किलो चांदी देणारी तो सिंधी समाज आहे. कोण आहे तो सिंधी समाज? पाकिस्तानमध्ये पार्टिशनच्या वेळेस हाकलून दिलेला नाही त्या आलेला. अरे त्यांनी एवढ्या मेहनतीने काय होतं, स्वतःच्या कपड्यांनीशी आलेली सिंधी लोक आहेत ती. मुंबईच्या बाजूला असणारा जर उल्हासनगरला गेला त्या अमेरिकेला चॅलेंज दिलं त्या लोकांनी. मेड इन USA लिहिलं, कपाट बनवलं इथंच आणि त्याच्यावर लिहिलं मेड इन USA. अमेरिकेमध्ये खटला चालला त्याचा, तुम्हाला माहित आहे की नाही माहिती नाही. आणि त्यांनी तिथं त्या लॉंग फॉर्मचं हे दिलं, मेड इन USA म्हणजे काय? उल्हासनगर सिंधी असोसिएशन. अमेरिकेला म्हटले बैस बोल, पण अजून बनवणं सुरूच आहे. त्या समाजाने, देवभोळ्या समाजाने 200 किलो चांदीच्या विटा दिल्या. पण आता ते परेशान आहे, आमच्या गेल्या कुठं. अरे चंपतरायच्या घरात त्याची ताटं बनली सोन्या चांदीची. जेव्हा लालकृष्ण अडवाणींनी रथ यात्रा काढली होती की नव्हती, त्याच्या सुनेनी लिहिलेलं आहे, माझ्या तोंडाचं नाही सांगत मी, तुम्ही वाचा. त्याच्या सुनेची घराच्या बाहेर राखेली ना, तिने लिहिलेलं आहे ते की जेव्हा रामरथ यात्रा काढली त्यांनी सोमनाथ पासून अयोध्येपर्यंत, तेव्हा रस्त्यात लोकांनी त्याला चांदी भेट दे, सोनं भेट दे. तर त्यांनी काय केलं असेल तर घरी सोन्या चांदीची ताटं बनवली. एवढं तुम्हाला मूर्ख बनवतात त्यावेळेस. आणि म्हणून बुद्धाने सांगितलं होतं की तुम्ही बौद्ध धर्मामध्ये मागचं पाप घेऊन पुढं मोक्षाला नाही जाऊ शकत. म्हणून आजही तुम्हाला हा माणूस जर बनवला, हा विटा चोरेल का? आता तुम्ही चोराल. जर समजा इथं आपण बुद्धाच्या मूर्तीचं डोकं, मी भंतीची त्या दिवशी बोललो नका बनवू, त्यांचा हेतू आहे भगवान बुद्धाचं मुंडकं 22 किलो सोन्याचं बनवलं. म्हटलं तुमच्या मुंडक्या बरोबर घेऊन जातील ते. पहिलं भंतीजीचं मुंडकं कापा म्हणते, नंतर बुद्धाचं कापा. सोनं घेणं बंद करा म्हटलं आता. त्यांचेच नाहीत, आपलेही तसेच आहेत. त्यांना दोष देण्यात अर्थ नाही. ते सोन्याच्या विटात चालतात. आम्ही सोन्यासारखे बाबासाहेबांचे विचार चोरून लिखतो, त्यांच्यात आणि आमच्यात काही फरक नाही. म्हणून की हे प्रश्न जेव्हा विचारले जातात, मिलिंद प्रश्न असाच ग्रंथ नाहीये. हा मिलिंद प्रश्न जेव्हा 6व्या संगीतीमध्ये त्रिपिटकामध्ये ऍड केला, त्या वेळेचे त्या अरंत भिक्षूचे भाषण आहेत की हा बुद्धाच्या रिलेटेड सफळ जाणारा ग्रंथ आहे. आणि म्हणून हा त्रिपिटकामध्ये 6व्या संगीती समाविष्ट झाला तो. म्हणून आता जर संगीती झालीच
माहिती नाही कधी होईल, आपण जिवंत असताना होईल की नाही. कारण संगीती व्हायला अनंत भिक्षू लागतो, अध्यक्ष अनंत भिक्षू लागतो, त्याच्याशिवाय संगीती होत नाही. मग आता काय करावं लागतं आम्हाला? चॅन्टिंग. आता काय होतंय? चॅन्टिंग होते ना, दरवर्षी होतं बौद्ध गयाला चॅन्टिंग. संगीती का होत नाही? अनंत भिक्षू लागतो त्याला, त्याचा अध्यक्ष अनंत भिक्षूच लागतो. जेव्हा केव्हा होईल, कारण बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ त्रिपिटकामध्ये ऍड होण्याची प्रतीक्षा करतोय, कारण त्याला अजून त्रिपिटकामध्ये स्थान नाही. आणि म्हणून ह्या मिलिंद प्रश्नाच्या श्रवणाने आपली जर समज निर्माण होत असेल तर ती होणारी संगीती, आणि तिच्यामध्ये जसा मिलिंद प्रश्न समाविष्ट झाला तसा बुद्ध आणि त्याचा धम्मही होण्याकरता आपण कामना करूया. आणि आजचा हा प्रश्न राजा मिलिंदाने विचारलेला, बनते नागसेनाने त्याला दिलेली ही उत्तरं, की मागच्या जन्मात किंवा मागच्या जीवनामध्ये तुम्ही अकुशल कर्म करू घेऊन पुढे गेलात तरी इच्छित स्थळी पोहोचू शकत नाही, ते कर्म कुशल करावंच लागतं. त्याच्यावरती 3 वेगवेगळी उदाहरणं बनते नागसेनाने दिली होती. राजा मिलिंदाचं समाधान झालं. मला वाटते तुमचंही झालं असेल, नसेल झालं तरी मला काही आता नागसेन बनता येणार नाही. जेवढं समजलं असेल तेवढं समजून घ्यावं, आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा, एवढीच एक अशा इच्छा व्यक्त करू आजचा हा प्रश्न आपण इथेच थांबूया. सर्व